पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार आपण करतोय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना ज्ञानोबारांच्या अवतारापासूनचा विचार करत असताना ज्ञानदेव शब्दाचे अर्थ आपण पाहिले। ज्ञानोबारांचा आळंदीहून निघालेलं पैठणपर्यंतचा प्रवास पाहिला, पैठणहून नेवास्यापर्यंतचा प्रवास पाहिला, नेवास्याहून पुन्हा आळंदीपर्यंतचा प्रवास पाहिला, आळंदीमध्ये घडलेली जी ताटीची कथा आहे ती पाहिली, आळंदीमध्ये विसोबांना दिलेला उपदेश आपण मांड्याच्या रूपाने कसा दिला तो ऐकला। आणि हे सगळं केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ज्या आळंदीमध्ये हा सगळा वावर चालू आहे त्यांना भेटण्याकरता योगी चांगदेव कशा पद्धतीने येतात याचा विचार केला। योगेश्वर असलेले चांगदेव महाराज कशा पद्धतीने येतात हे करत असताना ज्ञानोबारायांनी ज्या 65 ओव्या लिहिल्या की नाही चांगदेव 65च्या रूपाने, आणि त्या 65 ओव्यामध्ये स्वस्ती श्रीवटेषु जोलोपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी ही चांगदेव 65तली पहिलीच ओवी किती महत्त्वाची आहे हे आपण ऐकलं। त्याच्यामध्ये स्वस्ती म्हणत असतानाचा शब्द काय आहे, वटेषु म्हणत असतानाचा शब्द काय आहे याचा विचार आपण काल विस्ताराने केला। आणि एकंदरीत ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईकडून चांगदेवांना कशा पद्धतीने उपदेश केला जातो याचा विचार केला। काल आपण असंही बघितलं होतं की एकीकडून चांगदेव महाराज वाघावर बसून आले तर एकीकडून ज्ञानोबाराय चालविली जड भिंती या दृष्टीने विचार केला। म्हणजे जर चांगदेव महाराज त्या पद्धतीने असतील तर आपणही त्याच पद्धतीने जावं, किंवा आपण वेगाने तिथं जायचं आहे ना मग जे असेल त्या पद्धतीने जावं या दृष्टीने केलं। त्यामुळे ज्ञानोबारायांचं असं अलौकिक अशा पद्धतीचं सामर्थ्य आहे। खरं तर ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रामध्ये विचार करत असताना अनेक घटना अशा आहेत की ज्ञानोबारायांचं चरित्र हे अद्भुत अशा पद्धतीचं आहे अशा दाखविणाऱ्या घटना आहेत। त्यामुळे ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये मला थोडंसं कधीकधी असं वाटतं ज्ञानोबाराय ज्यांना प्रत्यक्ष भेटले मग ते चांगदेव असतील विसोबा असतील या सगळ्यांचा उद्धार झाला। साधी गोष्ट आहे का, ज्यांच्या जे ज्ञानोबारायांच्या जवळ येतील त्यांना काही ना काहीतरी ज्ञानोबारायांनी दिलं। ज्ञानोबारायांचं चरित्र सांगणाऱ्याला जर सफरचंदाचा हार मिळत असेल तर बाकीच्याचं काय घेऊन बसला महाराज विचार करण्यासारखा आहे। त्यामुळे ज्ञानोबारायांच्या चरित्र ऐकण्यापेक्षा सुद्धा हाराकडे लक्ष जास्त आहे। 2 चोपदार मगापासून विचार करतात मी घ्यायचा का तो घ्यायचा, एरवी दोघं म्हणतात तो घे नाही तर तो घे, ते पण मगापासून विचार करतायत महाराज का हार काढेनात। एरवी हार काढत असतात, पहिल्या 2-5 मिनिटामध्ये माणसं महाराज हार काढतात, आज मात्र हार का काढेनात। त्यांना चरित्राशी काही घेणं देणं नाही, त्यांना प्रवचनाशी काही घेणं देणं नाही, त्यांना फक्त हारावर लक्ष आहे। त्यातली डावी बाजू माझी का उजवी तुझी, इतकी सगळी चर्चा चालू आहे। आणि त्यामुळे त्या दोघांच्याही मनाला फार अंत न लावता विठ्ठल बापू तुमची परवानगी घेऊन हार काढतो, चालेल का घ्या थोडंसं घ्या। ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विचार करताना इतकं आघाद अशा पद्धतीचं चरित्र, एक पैलू आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचे पाहतोय। हे पैलू पाहत असताना चांगदेव 65 सारखा जो ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये ऐकणारे योगी चांगदेव आहेत, सांगणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि अर्थ लावून देणारी मुक्ताबाई आहे। आणि या दृष्टीने जर आपण बघितलं तर ज्ञानोबारायांचा प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर वेलांटी आकार उकार सुद्धा किती महत्त्वाचा आहे। ज्ञानोबारायांनी चांगदेव 65ची सुरुवात करतानाच सांगितलं आहे स्वस्ती श्री वटेषु। स्वस्ती या शब्दाचा अर्थ आहे कल्याणमस्तु, कल्याण हो। ज्ञानोबारा मला आणखीन कधी प्रश्न पडतो, विचार करा, चांगदेवांना प्रश्न पडला होता की मी चिरंजीव लिहू का तीर्थरूप लिहू। ज्ञानोबारायांना असले प्रश्न पडले नाहीत, कारण प्रश्न जिथं पडतात तिथं द्वैत असतं आणि प्रश्न जिथं पडत नसतात तिथं अद्वैत असतं। प्रश्न पडण्याकरिता द्वैत होतं ना, चांगदेवाला ज्ञानदेव आणि चांगदेव याच्यामध्ये भेद दिसत होता। ज्ञानोबारायांना ते भेद दिसत नाही,
म्हणून ज्ञानोबारायांनी त्या दृष्टीने विचार केला तर ज्ञानोबारायांनी आरंभालाच आशीर्वाद देऊन टाकला, स्वस्ती कल्याण हो. वटेषु म्हणण्यामध्ये वस्तुनिर्देश रूप मंगल आहे, स्वस्ती म्हणण्यामध्ये आशीर्वादात्मक रूप मंगल आहे. आणि हे सांगताना ज्ञानोबारायांनी असा एक अद्वैत वेदांताचा सिद्धांत सुतोवाच केला, जो लपोनी जगदाभासू, जो लपोनी जगदाभासू. आता याचा विचार करताना वेदांताच्या दृष्टीने विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं, स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी, जो या शब्दाचा अर्थ ब्रह्म, जो या शब्दाचा अर्थ परमात्मा, तो लपोनी या शब्दाचा अर्थ त्याच्यावर आलेलं आवरण. आणि मग त्या आवरणामुळे काय झालं, जगदाभासो, हे जगत प्रतीतीला येऊ लागलं. आता मग तोच दावी मग ग्रासू प्रगटला करी, जो लपलेला आहे तो प्रगट झाला याचा अर्थ त्याच्यावरचं आवरण निघालं. आणि आवरण निघाल्यानंतर जे जगत आम्हाला दिसत होतं, भासत होतं, त्या जगताचा ग्रास झाला, म्हणजे ऱ्हास झाला, बाध झाला असं म्हणा. याच्याकरता काल मी शेवटी एक दृष्टांत देत होतो, तो रज्जू सर्पाचा, की दोरीच्या अज्ञानामुळे सर्पाचा भास आहे, दोरीचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती आहे. वेदांतांनी असं चिंतन केलं आहे की सर्पाची निवृत्ती असते, पण ती निवृत्ती जाते कुठं किंवा निवृत्ती होते म्हणजे काय होतं. याच्याकरिता अद्वैत वेदांतामध्ये एक विचार असा आहे, कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. वृत्तिप्रभाकर नावाच्या ग्रंथामध्ये हिंदीमध्ये वाक्य असं आहे, कल्पित पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे है, असं निश्चलदासजींचं वाक्य आहे. तेच मराठी विचारसागरामध्ये असं मांडलेलं आहे की जो कल्पित पदार्थ असतो, भासलेला पदार्थ असतो, त्याची निवृत्ती होते म्हणजे काय, ते अधिष्ठान रूप होतं. सर्प प्रतीतीला येत होता, आता रज्जूचं ज्ञान झालं, त्या सर्पाची निवृत्ती झाली म्हणजे काय, तो सर्प रज्जू रूप झाला. रज्जूच्या अज्ञानामुळे भासला होता, रज्जूच्या ज्ञानाने रज्जूरूप झाला. म्हणजे तो भासलेला सर्प रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर वारुळात गेला का कोणाच्या घरात गेला, कोणाच्या वारुळात जाण्याची शक्यता आहे, कोणाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अहो जाण्याकरता तो नव्हताच ना, जाणं कुठं शक्य आहे. आणि म्हणून तो काय झाला, अधिष्ठान रूप झाला. हे जसं दृष्टांतामध्ये आहे, तोच दृष्टांत ज्ञानोबाराय चांगदेवांना सांगतात. जो लपोनी, तो परमात्मा, लपोनी म्हणजे अज्ञान, त्या परमात्म्याविषयी असलेल्या अज्ञानामुळे जगदाभास. आणि एकदा परमात्म्याचं ज्ञान झालं की त्या जगताचा काय आहे, ग्रास. तो ग्रास केला जातो म्हणा, ऱ्हास केला जातो म्हणा, मिथ्यात्व निश्चय केला जातो म्हणा. आणखीन एक विचार सांगतो, दोरीवर भासलेला जो सर्प आहे त्या सर्पाला मिथ्या असा शब्द झालेला आहे. दोरीच्या ज्ञानामुळे काय झालं, सर्पाचा मिथ्यात्व निश्चय झाला, असं वेदांताचा शब्द आहे. मिथ्यात्व निश्चय झाला. तसं परमात्म्याचं ज्ञान झालं की जगताचा मिथ्यात्व निश्चय झाला. याच्याकरता जगद्गुरू आद्य शंकराचार्यांचं एक वचन आहे, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैवनापरः. ब्रह्म सत्य आहे आणि जगन मिथ्या आहे. हा मिथ्या शब्द काय सांगतो, मिथ्या या शब्दाचा अर्थ काय. वेदांतशास्त्रामध्ये पंचमिथ्यात्व सांगितलं आहे. आता सगळा विस्तार आपल्याला करण्या इतकी वेळ नसली तरी एक वाक्य सांगून पुढे जातो. पंचमिथ्यात्व सांगितलं, मिथ्यात्वाची 5 पद्धतीने लक्षणं सांगितली. त्याच्यातलं पहिलं लक्षण असं सांगितलं आहे, सत असत अनधिकरणत्वम मिथ्यात्वम. काय सांगतात आम्हाला शास्त्र, सत असत अनधिकरणत्वम मिथ्यात्वम. जे सताचंही अधिकरण नाही, असताचंही अधिकरण नाही, त्याला मिथ्या म्हणा. दोरीवर भासलेला सर्प त्याला सतही म्हणता येत नाही, दोरीवर भासलेला सर्प त्याला असतही म्हणता येत नाही, त्याला जो शब्द येतो त्याचं नाव मिथ्या. तसं परमात्म्यावर भासलेलं हे जगत याला सतही म्हणता येत नाही, परमात्म्यावर भासलेलं हे जगत याला असतही म्हणता येत नाही, याच्याकरता जो शब्द येतो त्याचं नाव मिथ्या. आणि या मिथ्या शब्दाला आणखीन एक शब्द जोडलेला आहे जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी, अनिर्वचनीय. याला अनिर्वचनीय ख्याती म्हटलं जातं. ज्या पंचख्याती वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात, याच्यात अनिर्वचनीय ख्याती सांगितली जाते. ही अनिर्वचनीय ख्याती म्हणजे काय, जी सतही नाही, असतही नाही, सत असताहून जे विलक्षण आहे त्याचं नाव अनिर्वचनीय ख्याती. मी अनेकदा आपल्याला विवेक चूडामणीमधलं प्रमाण देऊन आलो आहे. जगताच्या बाबतीत, मायेच्या बाबतीत बोलत असताना आचार्य बोलतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगा ही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. आचार्यांची विवेक चूडामणीमधली जगद्गुरू आद्य शंकराचार्यांची ही भाषा आहे. आचार्य सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिक सतही म्हणता येत नाही,
असतही म्हणता येत नाही. भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, याला भिन्नही म्हणता येत नाही, अभिन्नही म्हणता येत नाही. सांगाप्य नंगाही उभयात्मिकानो, याला संगही म्हणता येत नाही, असंगही म्हणता येत नाही. मग मत अद्भुत आहे, अनिर्वचनीय आहे. जग कसं आहे? अद्भुत आहे. जग कसं आहे? अनिर्वचनीय आहे. काहीच बोलता येत नाही. सतही बोलता येत नाही, असतही बोलता येत नाही. सत बोललं तरी अडचण आहे, असत बोललं तरी अडचण आहे. सत म्हटलं तर ब्रह्म सत आहे, जगत कसं काय सत म्हणता? सत या शब्दाचा अर्थ ज्याचा नाशच होत नाही त्याला सत म्हटलं जातं, आणि जगताचा तर नाश आहे, त्यामुळे याला सत म्हणता येत नाही. साधा विचार करा, संपूर्ण जगताचा नाही विचार समजला तर आपण हे उदाहरण घ्या. ही वस्तू आहे, या वस्तूला सत म्हणायचं का असत म्हणायचं? वेदांतांनी प्रश्न केला, याला सत म्हणायचं का असत म्हणायचं? शास्त्र असं सांगतं, याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. का? सत म्हणावं तर सत या शब्दाची व्याख्या अशी आहे, ज्याचा नाशच होत नाही त्याचं नाव सत. सत या शब्दाचा अर्थ काय? ज्याचा नाश होत नाही, हे कधीच विसरायचं नाही. ज्याचा नाश होत नाही त्याला म्हणायचं सत. आता याचा नाश होतोय, हे कधी ना कधीतरी संपणार आहे. आज जरी दिसत असलं तरी उद्या हे असं राहील सांगता येत नाही, परवा असं राहील सांगता येत नाही. कधीतरी याचा नाश आहे, म्हणून याला सत म्हणता येत नाही. मग सत म्हणता येत नाही ना, शास्त्र म्हणतं असत म्हणा. असत म्हणावं तर प्रतीतीला येतं. असत या शब्दाचा अर्थ आहे ज्याची प्रतीतीच येत नाही त्याचं नाव असत. त्याला उदाहरण दिलं आहे, खपुष्प. खपुष्प या शब्दाचा अर्थ काय? ख म्हणजे आकाश आणि पुष्प म्हणजे फूल. आकाशाचं फूल आहे का? देवाची पूजा करायची आहे, महाराजांच्या गळ्यात हार घालायचा आहे, आकाशाची फुलं आणा. तुळशीची फुलं ठीक आहे, सफरचंद ठीक आहे, आकाशाची फुलं कुठून आणायची? आकाशाच्या फुलाने महाराजांना हार घातला, शक्य आहे का? आकाशाची फुलं शक्यच नाही, असत म्हणा त्याला. बरं, मग आता याला असत म्हणा. अहो हे दिसतं ना, प्रतीतीला येतंय ना, आम्ही हातात घेतो, याचा उपयोग करतो, असत कसं काय म्हणता? बरं मग याला सत म्हणा. अहो नाश होतो ना. बरं याला असत म्हणा, प्रतीतीला येतं ना. मग याचा अर्थ नाश होतोय म्हणून सत म्हणता येत नाही, प्रतीतीला येतं म्हणून असत म्हणता येत नाही. मग याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, त्याचं नाव मिथ्या. हा वेदांतांनी शब्द दिला, मिथ्या. आचार्यांचे जे शब्द आहेत ना, ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा, किती गोड विचार सांगितलाय बघा. का जगताला मिथ्या म्हणायचं? हा मिथ्या या शब्दाचा अर्थ तरी काय? मिथ्या या शब्दाचा अर्थ करत असताना खरं खोटं अशापेक्षा सुद्धा एक मिथ्या शब्दाचा स्वतंत्र अर्थ आहे. सतही नाही असतही नाही, त्याचं नाव मिथ्या. अनिर्वचनीय ख्याती आहे, त्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही, ती अनिर्वचनीय आहे. सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, ती अनिर्वचनीय आहे. आणि म्हणून हे जे जगताला जगत प्रतीती येतं ना, हे मिथ्या आहे, हे लक्षात ठेव. हे ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना चांगदेव पासष्टीच्या माध्यमातून सांगतात. आणि मग जो देह आहे, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलेला जो भेद आहे, हा भेद उपाधिकृत आहे, वास्तव नाही आहे. जो भेद आहे तो उपाधिकृत आहे, वास्तव नाही. उपाधिकृत असलेला भेद, उपाधिकृत या शब्दाचा लक्षात आला का अर्थ? उपाधीने युक्त, उपाधी लागला जातो तेव्हा भेद असतो. उपाधी लागला जातो तेव्हा भेद असतो. हा देह नावाचा उपाधी लागल्यामुळे आम्हाला माझ्यामध्ये आणि यांच्यामध्ये भेद वाटायला लागला. ही देह नावाची उपाधी बाजूला काढा. देह नावाची उपाधी बाजूला काढली तर भेद शिल्लक राहत नाही. मी परवाच तुम्हाला उदाहरण दिलं होतं, घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे जैसे. घट त्याच्यात असलेला आकाश आणि बाहेर असलेला आकाश, हे दोन्ही आकाश दोन आहेत का? बाहेरचं आकाश वेगळं आहे आणि आतलं आकाश वेगळं आहे असं म्हणता येतं का? दोन्ही आकाश एकच आहे. मग दोन आकाश का म्हणायला लागलात? घट नावाच्या उपाधीमुळे. घट नावाची जी उपाधी, मडकं नावाची जी उपाधी आहे, त्या मडक्यामुळे म्हणायला लागलो आम्ही मडक्यातलं आकाश. मडक्यामुळे म्हणायला लागलो. मडकं बाजूला काढा, आतलं बाहेरचं एकच आकाश झालं ना, त्याच्यात काय फरक राहिला? तसं देह बाजूला काढला, आत असलेलं चैतन्य आणि बाहेर असलेलं चैतन्य एकच आहे. उलट आत असलेलं असं सुद्धा म्हणता येत नाही, कारण आत आणि बाहेर हे सुद्धा उपाधीनेच आहे. आत आणि बाहेर हे शब्द तरी कशाने आहेत? उपाधीने म्हणायला लागला. एरवी उपाधी नसली की मग आतही म्हणता येत नाही, बाहेरही म्हणता येत नाही. ते दोन्ही एकच आहे, एकमेव अद्वितीयम ब्रह्म. हाच विचार ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना या 65 ओव्यातून समजावून दिलेला आहे. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेदच नाही, त्याच्या पुढे आहे. इतकं गोड आहे. आता 65 ओव्या सांगणं शक्य नसल्यामुळे फक्त 4 रूपाने मी सांगतोय.
अरे बाबा, भेट घ्यायची, पण ती भेट तरी कोणाची असावी? दोन असतील तर भेट असावी. तू आणि मी एकच आहे तर कोणी कोणाची भेट घ्यायची? दोन असतील तर भेटीला ठीक आहे. आम्ही त्यांना जाऊन भेटलो, कारण भेद आहे आमच्यात. दोन आहेत आम्ही आमच्या भावाला भेटलो, आम्ही आमच्या मित्राला भेटलो, आम्ही आमच्या कुणाला तरी एखाद्या व्यापाऱ्याला भेटलो, आम्ही साहेबांना भेटलो. भेद आहे, दोघं आहेत. पण आत्मचैतन्याचा विचार केला तर आत्मचैतन्य आत्मचैतन्याला जाऊन भेटलं. कसं काय वाक्य शक्य आहे? ते चैतन्य एक, हेही चैतन्य एकच. त्यामुळे हा भेद राहत नाही. त्यामुळे तो उपाधी बाजूला काढ. ज्ञानोबा चांगदेवांना सांगतात, चांगदेवा तो उपाधी बाजूला काढा, उपाधी रहित व्हा. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत दुःख आहे. आणि म्हणून परमात्म्याचं वर्णन करताना तुकोबर संसार तुम्हा नाही. किती गोड शब्द आहेत. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. तुमच्या ठिकाणी कोणती नाही. उपाधी दोन पद्धतीचा असतो, एक बाह्य उपाधी आणि दुसरा अंतर उपाधी. बाह्य उपाधी हा आकाराचा आहे, अंतर उपाधी हा विकारांचा आहे. विकाराचा सुद्धा एक उपाधीचा आहे आणि आकाराचा सुद्धा एक उपाधीचा आहे. घर हा बाह्य उपाधी आहे, पण माझं घर हा अंतर उपाधी आहे. माझा हा शब्द अंतर उपाधी आहे. जरा आणखीन पुढे बोलतो. हा अंतर उपाधी सुद्धा दोन पद्धतीचा, एक विद्यासंघातला उपाधी आहे, दुसरा अविद्यासंघातला उपाधी आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी काम क्रोध निर्माण होणं हा अविद्यासंघातला अंतर उपाधी आहे. आणि माझ्या ठिकाणी काही लोक बोलता बोलता म्हणतात, महाराज माझ्यासारखा शांत माणूस भेटणार नाही. आता हे कसलं बोलणं आहे कोणाच ठाऊक आहे, किती रागा नाही कोणाच ठाऊक. माझ्यासारखा शांत तुम्हाला भेटणार नाही. आता हे फक्त मी असं बोललो. एरवी आमच्या कानावर शब्द काय येतात माहिती आहे का? माझ्यासारखी तुम्हाला, असंच आहे ना. जिल्ह्यात सापडणार नाही. मी आहे म्हणून संसार आहे, मी नसती ना मग कळालं असतं तुम्हाला. असं ऐकूनच आम्ही पिशवी घेऊन घराच्या बाहेर पडतोय. हेच रोज ऐकून घरातून बाहेर पडतो. हा कुठून कसा उपाधी लागेल सांगता येत नाही. हा मी आणि हा माझेपणा आतमध्ये किती सहजगत्या येईल सांगता येत नाही. ज्ञानोबा सांगतात चांगदेवांना, तो उपाधी बाजूला काढा, तो भेद बाजूला काढा. तुम्ही आणि मी एकच आहोत. आत्मचैतन्याच्या दृष्टीने विचार केला तर एकच आहोत. या स्थितीमध्ये योगी चांगदेव पोहोचतायत. आनंद आहे आता आळंदीमध्ये. का? कारण आता आळंदीमध्ये निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, विसोबा महाराज त्यांच्याबरोबर आहेत, चांगदेव महाराज त्यांच्याबरोबर आहे. त्याच्याही पेक्षा थोडं पुढं बोलतो, अख्खी आळंदी आता ज्ञानोबारांच्या बरोबर आहे. आता आळंदीतले लोक ज्ञानोबारांचं सर्वस्व आहेत. आळंदीकरांना आता जर कोण सर्वस्व असेल तर ते ज्ञानोबा आहेत. आता तिथं कसलाही भेद राहिलेला नाही आहे. प्रत्येकजण ज्ञानोबारांच्या चरणावर नतमस्तक होतोय. एक पद्धतीची अद्वैत अवस्था निर्माण झालेली आहे, ज्याला ज्ञानाची अवस्था म्हटलं जातं. पण एके दिवशी याच्यातच ज्ञानोबारांनी केलेली ही एक वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे. आता कोणाच्यात भेद राहिला नाही. कोणाही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, अशी आळंदी झालेली आहे. मी परवा जे बोललो होतो मागे, म्हणजे परवा म्हणजे अगदी पहिल्या 2-4 दिवसामध्ये, आळंदी आळंदी या शब्दाचा अर्थ करत असताना आलम ददाती इति आळंदी ही, आळंदी शब्दाचा अर्थ करताना तत्वज्ञानाने अर्थ असा केलाय, आलम ददाती इति आळंदी ही. आलम या शब्दाचा अर्थ आनंद. आनंद देणारी जी आहे तिचं नाव आळंदी. आळंदी काय आहे? आळंदी शब्दाचा अर्थ आनंद देणारी. सगळीकडे आनंद आहे. नाथ महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर अवघेची त्रैलोक्य, आनंदाची आता, अशी स्थिती आहे. आणि मग सगळीकडे आनंद. एके दिवशी ज्ञानोबा सांगतात, दादा आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, पंढरपूरची वारी करायची, चला वारीला जायचं. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाची गुणी विधिले. आता ज्ञानोबा काही एकटे निघाले का महाराज? निवृत्तीनाथ महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत, चांगदेव आहेत. आता काही थोडी राहिली का दिंडी? आता ही भली मोठीच्या मोठी दिंडी. ज्ञानोबा सगळ्यांना घेऊन जातात. एकटं वारीला जाणं वेगळं आणि सर्वांना घेऊन जाणं वेगळं.
एकटं वारीला जाणं याच्यातला आनंद वेगळा असतो, पण सगळ्यांना घेऊन जाण्यामधला आनंद वेगळा असतो. आणि मग या सगळ्यांना घेतलं. ज्ञानोबा सगळ्यांना म्हणतात चला 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 पंढरपूरला चला, एकदा त्या पांडुरंगाला पाहायचं आहे, चला. अंतःकरणातली आवड ज्ञानोबा व्यक्त करतात. पंढरपुराने येईन गुढी, गुढी या शब्दाचा अर्थ पताका. ही भागवत संप्रदायाची जी पताका माझ्या खांद्यावर आहे, ही पताका घेऊन मला पंढरपूरची वारी करायची आहे. वारी करताना खांद्यावर पताका असावी. आपल्याकडे नियम सांगताना जुनी मंडळी, जुनी फडकरी मंडळी माळ घालताना वारी देतानाच अशी द्यायची, त्याला पताका द्यायची, गळ्यात माळ घालायची. तो येताना तो घेऊन यायचा सगळं, ते गोपीचंदनाचा खडा, ते बुक्का, ते काय जे असतील ते सगळं, माळ, पताका. आमच्याकडे आणखीनही कर्नाटकात पद्धत आहे, यांना विचारा विठ्ठल बापूंना, आजही कर्नाटकात पद्धत आहे. ते माळ घालायची म्हटलं की सगळं घेऊन येतात, सगळं घेऊन यावं लागतं. पताका घेऊन यायची असते, गोपीचंदन घेऊन यायचा असतो, बुक्का घेऊन यायचा असतो, माळ घेऊन यायची असतं. परत गुरुजींचं ज्यांच्याकडून माळ घालणारा आपण त्यांना हार घालण्याकरता हार घेऊन यायचा असतो, प्रसाद घेऊन यायचा असतो, सगळं घेऊन यावं लागतं. काही काही माणसं आमच्याकडे येतात, घाला की माळ. आम्ही म्हणलं का नाही, माळ कुठं आहे? हां तुमच्याकडं नाही का? मी म्हणलं नाही माझ्याकडे. घेऊन यायला काय होतंय? अरे गुरु मी आहे का ही आहे? काय माळ घालण्याची ही काय पद्धत आहे? माळ घालताना अहो मला आणखीनही गुरुमंत्र घेताना काय 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 लागतं आपण विचार केला पाहिजे. लोक उगे आपलं चाललेलं असतं, गुरुमंत्र घेतात, हां द्या गुरुमंत्र. अरे असं नाही ना चालत. गुरुमंत्र घेताना सुद्धा आपल्याकडे काय असायला हवं, साहित्य काय असायला हवं, माळ घालताना काय असायला साहित्य हवं. आता मी कधी कधी घरी जातो, ते पाद्यपूजा करताना इतका गोंधळ करतात. ते पाद्यपूजा करताना बार्शीतले नाही, बार्शीतलंच आहे पण बार्शीतलं नाही, आणखीन 4 दिवस राहायचं आहे आपल्याला. अहो काय ते सगळं साहित्य तयारीत असावं ना, अगोदर सगळं साहित्य असावं. आपल्याकडे पूजा नावाची ही एक भक्ती आहे महाराज, नवविधा भक्तीमध्ये. आणि मग सगळं घेऊन यावं लागतं. माळ घालण्याकरता सगळं घेऊन यायचं. बरं माळ काय आहे, माळ घालणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. वारकरी संप्रदायाची एक फार मोठी दीक्षा आहे, लक्षात घ्या. ही जी माळ असते ना, ही तुळशीची माळ असते. जेव्हा ही तुळशीची माळ आम्ही गळ्यामध्ये घालतो, त्याचा अगदी लौकिकाच्या दृष्टीने अर्थ सांगायचा झाला तर आपल्या देहावर हे तुळशीपत्र ठेवण्यासारखं आहे. आणि त्यामुळे आपल्या शरीरावर हे तुळशीचं पाणी नित्य पडावं, ही त्याच्या पाठीमागची श्रद्धा आहे. तुळशीची माळ ही पवित्र अशा पद्धतीची असते. तुळशीच्या माळेचे काही नियम आम्हाला सांगितले जातात. आमच्या जीवनावर आणि आमच्या मनावर एक पवित्रतेचे संस्कार व्हावे त्याच्याकरता केलेली ही एक क्रिया आहे. माळ घालणं हा एक विधी आहे. त्याच्या पाठीमागं ते एक शास्त्र सांगितलं जातं. आणि म्हणून आपण आपलं जीवन पवित्र करण्याकरिता किंवा आपल्या सर्व विकारांना, विषयांना, मनाला संयमन करण्याकरिता ते एक पद्धतीचं बंधन आहे असं म्हणायला हरकत नाही. माळ घातली की एक पद्धतीचं आमच्यावर बंधन येतं, एक पद्धतीची आमची स्थिती वेगळी होते. मी अनेकदा गमतीने म्हणत असतो, माळ घालण्याच्या अगोदर आणि माळ घातल्यानंतर फरक आहे. माळ घालण्याच्या अगोदर कुठेही बसत होता, काही बोलत होता, काही खात होता. माळ घातल्यानंतर नाही चालत ते, त्याला एक बंधन येतं. त्याचा एक सात्विकता वेगळी असते महाराज. बघा तुम्ही, गळ्यात माळ, कपाळाला गंध. मुळात गंध ही एक संस्कृती अशी आहे, भारतीय संस्कृती अशी सांगते की जो जो हिंदू आहे त्याच्या कपाळाला गंध हा पाहिजेच, पाहिजेच. हिंदू आहे म्हटलं की कपाळाला गंध हा पाहिजे. गंध कोणता पाहिजे याच्यात मी हे करत नाही आहे, गंध पाहिजे. तुम्ही बुक्का लावायचा असला बुक्का लावा, अष्टगंध लावा, कुंकू लावा, जे काही तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या परंपरेने दिलेला असेल तो गंध. प्रत्येकाच्या घराला एक विशिष्ट गंधाची परंपरा आहे, त्याच्यात आपण चर्चा करण्यात अर्थ नाही. प्रत्येकाला एक परंपरा आहे. आमच्याकडे पंढरपुरामध्ये सुद्धा फड परंपरेमध्ये सुद्धा विविध फडाची गंध लावण्याची पद्धत वेगळी आहे. भास्कर महाराजांच्या फडाची गंध लावण्याची पद्धत वेगळी आहे. आप्पा बरोबर आहे का नाही? भास्करांच्याकडलं वेगळंच आहे, बोधले महाराजांकडलंच वेगळंच आहे, दोंडोपंतदादांकडलं वेगळंच आहे, शिरवळकरांकडलं वेगळंच आहे, आजरेकरांकडलं वेगळंच आहे. ज्याच्या त्याच्या फडाच्या पद्धती आहेत. पण गंध लावला पाहिजे या मताचा मी आहे. त्या भागवतामध्ये सगळ्या गोपिका जेव्हा कृष्ण परमात्म्याला भेटायला निघाल्या
आणि तेव्हा शृंगार करून निघाल्या आणि कपाळाला त्या गोपिकांनी कुंकू लावलं. तेव्हा कोणीतरी विचारलं, एवढं कुंकू लावलं आहे, हे सौभाग्याचं लेणं म्हणून लावलंस ना? त्या गोपिकेने फार गोड उत्तर दिलं, हे सौभाग्याचं तर लेणं आहेच आहे, पण हा कपाळाला गंध का लावला सांगू? कारण मी कृष्णाला भेटायला चालले आहे आणि गंध नसलेलं कपाळ माझ्या कृष्णाला आवडत नाही, म्हणून मी गंध लावला आहे. माझ्या कपाळाला काहीतरी गंध पाहिजे, काही असेल, कुंकू असेल, बुक्का असेल, अष्टगंध असेल, गोपीचंद असेल, जे असेल ते असेल. आमच्या घरामध्ये परंपरेने एक विशिष्ट काहीतरी गंध आम्हाला सांगितला आहे, तो गंध असणं गरजेचं असतं. कपाळाला तुम्ही बघा, कपाळाला गंध आहे, त्याचा चेहरा सात्विकता किती दिसून येते. गळ्यात माळ आहे, सात्विकता दिसून येते. आमचे दादा सांगत असतात, आता हे सगळी जुनी मंडळी आहेत, निवृत्ती अप्पा, डंबरे अप्पा, विठ्ठल बापू, पप्पू, ही सगळी आमची फाडावरची अगदी जुनी पिढ्यानपिढीची मंडळी आहेत. यांना सगळ्यांना माहीत आहे. दादा असं सांगत असतात, लोक मेल्यावर म्हणतात तुळशीचं पान घाला, ते पवित्र व्हावं म्हणून म्हणतात का नाही, मेल्यावर आणा तुळशीचं पान घाला. दादा असं म्हणत असतात, मानेसाहेब, तुळशीचं पान काय, तुळस उपटून घातली तरी उपयोग नाही. काय व्हायचं आहे आता मेल्यावर, त्याला पान घातलं काय आणि तुळस घातली काय, काय व्हायचं आहे त्याला? जिवंत असेपर्यंत जर आम्ही त्या पद्धतीने वागलो नसेल तर मेल्यावर आम्ही काय विधी करतोय याला फार महत्त्व नाही. जिवंत असताना आमचं वागणं विधी काय आहे याला फार महत्त्व आहे, याला आचरणाला फार महत्त्व आहे. खांद्यावर पताका असावी, गळ्यात माळ असावी आणि निघावं. बऱ्याचदा पण काय आहे, मी 2003ला ही प्रवचनं सुरू झाली. आता 2003पासून ही सगळी मंडळी आहेत, जगदाळे सर, बुडूक दादा, ही तेव्हापासूनचे, शेळके सर तेव्हापासूनचे श्रोते आहेत. हे ही जागा असेच गेली 19 वर्ष झालं, तब्येतीत बिघाड नाही, कशात बिघाड नाही, काही नाही, असेच सगळे काही ही सगळी मंडळी आहेत. गेली 19 वर्ष झालं या प्रवचनमालेवर प्रेम करणारी, नितांत प्रेम करणारी ही मंडळी आहेत. मी अनेक वेळेला सांगतो, ही प्रवचनमाला गेली 19 वर्ष झालं अव्याहतपणे चालते आहे. याला एकच कारण आहे, या प्रवचनमालेवर प्रेम करणारा हा श्रोतावर्ग, यांच्यामुळे चालते. या माता भगिनी असतील, आमची सगळी पुरुष मंडळी असतील, विशेष करून तरुण मंडळी असतील, हे जे प्रेम करतात ना, की नाही आम्हाला जायचं आहे, या प्रवचनाला आपल्याला जायचं आहे आणि ऐकायला बसायचं आहे, ही श्रद्धा या प्रवचनमालेचं सगळ्यात मोठं वरम आहे. बाकी ठीक आहे, बाकी लौकिकाच्या दृष्टीने काय विषय कोणता होता, गर्दी काय होती, स्पीकर व्यवस्था कशी आहे, काय आहे, या सगळ्या व्यवस्थेचा विचार आहे. पण या सगळ्या प्रवचनमालेचं खरं वर्म प्रवचनामध्ये असलेल्या श्रोत्यांच्या अंतःकरणातली श्रद्धा हे प्रवचनमालेचं खरं वर्म आहे. कारण आपल्या अंतःकरणात ती श्रद्धा काम करत असते. मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये असताना उपळे रोडला नाना ट्युशन होती, सुरेश नाना, माझी ट्युशन तिकडं होती. 6ला प्रवचन त्यावेळेस असायचं, जगदाळे सर माहीत आहेत. आणि मग माझी ट्युशन तिकडं असायची, तेव्हा मी 4 वाजता ट्युशनला चाललेलो असायचो आणि उपळे रोडच्या महिला प्रवचनाला चाललेल्या असायच्या. प्रवचन कोणाचं? माझं. मी निघालो आहे तिकडं ट्युशनला आणि या निघालेत प्रवचनाला. विचारलं ना, एवढ्या लवकर काय, जागा मिळत नाही, आपल्या आपल्या जागेवर बसायचं आहे जाऊन. हे किती आत्मीयता आहे, किती जिज्ञासा आहे. 4 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून इथं माता भगिनी येऊन बसतात. कोण कशाला इतका वेळ देतं महाराज? पण ही सगळी भगवंताची कृपा आहे. आणि जिथल्या तिथं ही व्यवस्था. आज सकाळी अनेक मंडळी आली होती, आमचे सचिन अपसिंगेकर मोठे पत्रकार, त्यांनी बराच वेळ माझी मुलाखत घेतली, त्यांना काही कुठं दाखवायची होती. त्यांनी मला विचारलं, एक प्रश्न विचारला सकाळी मुलाखतीत, सर होते त्यावेळेस. त्यांनी मला विचारलं की इतकं सगळं हे नियोजन होतं हे कोण करतं? म्हणजे वेळेवर तुमचं प्रवचन सुरू होतं, वेळेवर तो रिक्षावाला येतो, वेळेवर ते चौकदार तिथं हजर असतात, वेळेवर सगळं जिथल्या तिथं चाललेलं असतं, तुम्हाला दुपारी जायच्या वेळेला वेळेवर गाडी असते. हे सगळं कोण नियोजन करतं, कोण करतं, कोण आहे, याचं प्रमुख कोण आहे? भगवंत देवस्थान प्रमुख आहे का भोदराज भक्त मंडळ प्रमुख आहे, कोण प्रमुख आहे? मी त्यांना एकच वाक्य दिलं, याला प्रमुख भगवंत आहे, दुसरं कोणी नाही. हे भगवंत करून घेतात. आम्ही सगळे निमित्त आहोत, आम्ही सगळे निमित्त आहोत. आणि ही वस्तुस्थिती आहे. मी काही अगदी अवडंबर बोलतोय असं नाही, तुम्ही विचारा. नाहीतर एवढा मोठा कार्यक्रम चालवायचा म्हटल्यानंतर त्याच्याकरता किती मनुष्यबळ लागतं आणि किती आर्थिक बळ लागतं. दोन्ही गोष्टी लागतात, मनुष्यबळही लागतं आणि आर्थिक बळही लागतं. पण या दोन्ही गोष्टीनं अगदी 4 हात लांब असलेली ही प्रवचनमाला आहे. आर्थिक बळापासून तर पुष्कळ कोशो दूर असलेली ही प्रवचनमाला आहे. इथं या प्रवचनमालेचं एक सूत्र पहिल्या वर्षी जे ठरवून टाकलं की कुणाकडून घ्यायचं नाही कुणाला द्यायचं नाही, हे सूत्रच आहे. कुणाकडून घ्यायचं नाही आणि कुणाला द्यायचं नाही.
आणि म्हणून जिथल्या तिथं ज्याला इंग्रजीमध्ये डिओशन हा शब्द असतो, आत्मीयता हा शब्द असतो, या आत्मीयतेने हे चाललेलं आहे. आणि काय प्रत्येकाच्या एक डोक्यात त्यांनी ठेवलं आहे की महिनाभर मला ही सेवा करायची आहे. प्रत्येकाने, मी नावं घेण्यात वेळ घेत नाही, पण त्यांनी प्रत्येकाने ठरवलं आहे की मला महिनाभर ही माझी सेवा आहे आणि मी ही करणार आहे, मला माझी ती सेवा करायची आहे. आणि हा भाव ज्यांनी जागृत निर्माण केला ते भगवान आहेत, ते भगवंत आहेत, त्यांनी निर्माण केला ना. ज्या त्या पद्धतीने ही भाव किंवा ही श्रद्धा निर्माण होणं सुद्धा सोपी गोष्ट नसते. आणि म्हणून त्या अंगाने हा सगळा प्रवास चाललेला दिसून येतो आपल्याला. आपण एवढा सगळा हा करत असताना याच्यामधली ही जी वृत्ती आहे आणि त्या वृत्तीमध्ये असलेली जी अंतःकरणातली श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा उत्तरोत्तर होत असलेली जी वृद्धी आहे, ती वृद्धी खऱ्या अर्थाने आपल्याला वाखाणण्याजोगी आहे. आपण त्याहीपेक्षा मला अनेकांनी सांगितलं, म्हटलं मी काही ठिकाणी आता घरी जातो, अनेक ठिकाणी गेल्यानंतर इतक्या आत्मीयतेने मला, काल आम्ही तुकाराम माने साहेब आम्ही अनेक ठिकाणी, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बार्शीतल्या इतक्या कानाकोपऱ्यात फिरलो. आत्ता माझ्या लक्षात यायला लागलं बार्शी इतकी वाढली का, एवढ्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो मी या महिनाभरामध्ये. पुष्कळ ठिकाणी प्रत्येकजण घेऊन जात होता. त्या घरातलं वातावरण म्हणजे त्या गल्लीमध्ये जणू काही एक दिवाळी असल्यासारखं वातावरण तयार करायचे. आणि म्हणून ही जी श्रद्धा आहे हे निर्माण होणं ही खरं भगवंताची कृपा आहे. तो दिवस, तो तास इतक्या आनंदामध्ये जात असतो. त्या घरी यायचं, महाराज येणार म्हटलं की ती सगळी मुली, त्यांचे जावाई, ते सासू सासरे, आई वडील, पाहुणे रावळे इतकं गच्च करायचं. मी म्हटलं हे परत लग्नाला येतात का नाही, आजच आलेले आहेत ही. इतके सगळे गोळा होतात तिथं. काल आपण अमृतनाना होता तुम्ही माझ्याबरोबर, आज सकाळी बघितलं तुम्ही. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर ही जी वृत्ती आहे आणि ही जी श्रद्धा आहे, हा भाव वाढणं, परमार्थ याच्यापेक्षा वेगळा काही नसतो. परमार्थाचं सूत्र याच्यापेक्षा काही वेगळं नसतं आणि या सूत्राला धरून चाललेलं आपलं जीवन असतं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीतरी या वृत्ती आम्हाला एका उंच अशा स्थितीपर्यंत घेऊन जात असतात आणि ती अंतःकरणातली वृत्ती आम्हाला संत चरित्रातून मिळत असते. ज्ञानोबारांची आज वृत्ती अशी झाली आहे की मला पंढरपूरला जायचं आहे. आणि कसं जायचं आहे, नेईनं गुढी, खांद्यावर पताका घेऊन जायचं आहे. ती पताका घेणं एक भागवत संप्रदायाचं ते प्रतीक आहे. आणि मी ज्या संप्रदायाचा पाईक आहे असं त्या पताकाचा एक अर्थ आहे. मी या भागवत संप्रदायाचा पाईक आहे. आणि म्हणून योगी असलेल्या, ज्ञानी असलेल्या ज्ञानोबारायांनी खांद्यावर माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची गुणी वेधले, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंदी आनंद साठवे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे बरं का, किती गोड आहे बघा. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे. ज्ञानोबाराय म्हणतात मी पंढरपूरला जात असताना मला जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीसुद्धा आठवत नाही. का? पाहता रूप आनंदी आनंद साठवे. भगवंताचं रूप पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये आनंदच आनंद साठून जातो. आणि जिथं आनंदच आनंद साठून जातो तिथं जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीचा लय असतो. या स्थितीतून निघालेला प्रवास बाप रकुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दावी लिखून. तो विटेवरचा पांडुरंग सगुणही तोच आहे आणि निर्गुणही तोच आहे. आणि त्या पंढरपूरला जायचं आहे, पांडुरंगाकडे जायचं आहे, असा म्हणून तो प्रवास सुरू झाला. तो प्रवास सगळ्या लोकांना घेऊन सुरू झाला. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे, ध्वजा कुंचे गरुड टके शृंगार निके करून या. निघत असताना, दिंडीला निघत असताना शृंगार निके करून या. अगदी आनंदाने चला, तुम्ही आम्ही खेळी मिळी चला. दिंडीला जायचं आहे ना, टाळ चांगले असू द्या. दिंडीला जायचं ना, पताका चांगल्या असू द्या. दिंडीला जायचं आहे, मृदंग चांगले असू द्या. अलीकडे सगळं भागवा भागवी. टाळ तुटलेला आहे, भागवा. पकवाजाची शाई उडली आहे, भागवा. विण्याला तारा नाहीत, भागवा. नवरदेव म्हणायला लागला लग्न करायचं आहे, नवरी नाही, भागव. चालतंय का? तिथं मात्र नाही नाही, असं कसं असं कसं असं कसं असं कसं, इकडं भागवा भागवा. टाळ, विणा, पकवास ही संप्रदायाची दैवत आहेत महाराज. आम्हा वारकरी संप्रदायातल्या वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे, ही जुनी मंडळी माझ्यासमोर बसलेली आहेत, आमची श्रद्धा अशी आहे, तुम्ही आजही बघा, जी निष्ठावंत वारकरी आहे तो टाळ असा कुठेही टाकत नाही, कुठेही टाकत नाही. आणि टाळ तो बांधेल व्यवस्थित आणि गादीवरच ठेवेल किंवा मग पिशवीत टाकेल. असा खाली टाळ टाकायचा नाही. का टाकायचा नाही? तुकोबरांचे शब्द आहेत, विठ्ठल टाळ.
दिंडी या शब्दाचा अर्थ विना. विना खाली ठेवायचा नाही का? विठ्ठल दिंडी. अरे विना म्हणजे विठ्ठल आहे, टाळ म्हणजे विठ्ठल आहे, मृदंग म्हणजे विठ्ठल आहे. त्यामुळे त्याला असं कुठेही खाली ठेवून जमत नाही. भारतीय संस्कृतीने एक नियम असा सांगितला आहे, आपण करत असलेल्या साधनेवर किंवा साधनावर असलेली निष्ठा साध्यापर्यंत घेऊन जात असते. साधनावरची निष्ठा, मृदंगावर असलेली निष्ठा आम्हाला साध्यापर्यंत घेऊन जात असते. विण्यावर असलेली निष्ठा आम्हाला साध्यापर्यंत घेऊन जात असते. टाळावर असलेली निष्ठा आम्हाला साध्यापर्यंत घेऊन जात असते. आणि म्हणून आमच्याकडे नियम आहेत. विणेकरी असेल तर त्याच्या डोक्यावर फेटा पाहिजेच, नियमच आहे. का? आमच्याकडे त्या विदर्भामध्ये एक सानप गुरुजी म्हणून, मागे आपल्याला माहीत आहे, सानप गुरुजी म्हणून फार मोठी व्यक्ती आहे, आजही आहे. म्हणजे सहज गाता भजनाला गेलो तरी जवळजवळ 400-500 टाळकरी असतात. ते कीर्तनकारांनी तेव्हा अंगरका घालूनच कीर्तन केलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. कीर्तनकारा, मी एकदा, मला ते म्हणायचे, मी एकदा गेल्यावर मी म्हटलं, अहो कीर्तनकारांनी तो अंगरका असतो, कीर्तनाला उभा राहताना फेटा पाहिजे, विणेकरायला अंगरका पाहिजे कीर्तनकाराला. मी म्हटलं का फेट्याचा आग्रह करता, विणेला त्या कीर्तनकाराला अंगरक्याचा आग्रह करता? त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वकील आहात ना? म्हटलं हो आहे. मग तुम्हाला माहीत आहे का, कोर्टामध्ये न्यायाधीश ज्यावेळेस न्याय द्यायला बसतात त्यावेळेस ते काय घालून बसतात? त्यांचा जो असलेला गाऊन, तो जो असतो ना, तो घालून बसतात ना. तो घातल्याशिवाय त्यांना न्याय देता येतो का? म्हटलं देता येत नाही. तसं तुम्ही कीर्तनकार म्हणजे या समाजातले, संप्रदायातले न्यायाधीश आहात, तुम्ही त्याच पद्धतीने उभा राहिलं पाहिजे. तुमच्याकडे एक जबाबदारीने बघितलं जातं, त्यामुळे तुमचा वेशही तसाच पाहिजे. ही सूक्ष्मता सांभाळली आहे संप्रदायामध्ये. ज्ञानोबाराय पताका घेऊन निघाले. ती खांद्यावर पताका घेतली, अनेक जण त्यांच्याबरोबर होते आणि सगळ्याला घेऊन निघाले. रस्त्याने जात असताना अनेक जण त्यांच्याबरोबर निघालेले होते. काही माणसांनी काही उत्सुकतेने प्रश्न विचारले. एकाने विचारलं की माऊली, पंढरपूरला जायची काय गरज आहे? पांडुरंगाकडे जायची काय गरज आहे? काय आहे काय नेमकं तिथं? ज्ञानोबारांनी एक अभंग फार गोड सांगितला, जे येते होते ते तेथे नाही, ठाईच्या ठाई हरपले. ऐका, जरा कुट अभंग आहे, सांगतो समजावून. ज्ञानोबाराय म्हणतात पंढरपूरलाच का जायचं, पांडुरंगाचं दर्शन का घ्यायचं, हे सांगताना ज्ञानोबाराय बोलतात, जे येथे होते ते तेथे नाही, जे येते होते ते तेथे नाही, ठाईच्या ठाई हरपले. घरीच्या घरी झाली चोरी, आपणावरी आळू आला. पंढरपुरी प्रसिद्ध जाना, पुरविल्या खुणा ज्ञानदेवा. थोडा कूट अभंग वाटेल, समजावून सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात पंढरपूरलाच जायचं. का जायचं? पांडुरंगाचंच दर्शन घ्यायचं. का घ्यायचं ते सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे येते होते ते तेथे नाही. आता जे येथे आणि होते, येथे या शब्दाचा अर्थ काय, जे या शब्दाचा अर्थ काय? येथे आणि जे या शब्दाचा अर्थ अहमभाव, आणि येथे या शब्दाचा अर्थ जीव. जीवाच्या ठिकाणी असलेला अहमभाव ते तेथे नाही, परमात्म्याच्या ठिकाणी नाही. जो जीवाच्या ठिकाणी असलेला अहमभाव आहे, अहंकार आहे, ते तेथे नाही, ते म्हणजे अहंकार आणि तेथे म्हणजे परमात्मा. जे येथे या शब्दाचा अर्थ जीव आणि जे या शब्दाचा अर्थ अहंकार. जे म्हणजे अहंकार येथे आहे, जीवाच्या ठिकाणी आहे, ते म्हणजे अहंकार तेथे नाही म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी नाही. बरं, मग आपण एकदा परमात्म्याच्या ठिकाणी गेलो की ठाईच्या ठाई हरपले. एकदा जीव परमात्म्याच्या जवळ गेला की जीवाच्या ठिकाणी असलेला जो अहंकार आहे तो हरपून जातो. का? कारण जीव ज्याच्या जवळ गेलाय त्याच्याजवळ अहंकार नाही. मग ज्या परमात्म्याजवळ गेल्यानंतर हा जीव ज्या परमात्म्याच्या जवळ जातो त्या परमात्म्याच्या जवळ तर अहंकार नाही. आणि हा जीव एकदा परमात्म्याला जाऊन भेटला, परमात्मा त्याचा अहंकार काढून घेतो असं नाही, जीवाचाच अहंकार गळून पडतो म्हटले. जीवाचाच अहंकार गळून पडतो. हरपले, ठाईच्या ठाई, स्वतः हरपले, जागच्या जागीच तो संपून जातो. ज्ञानेश्वरी सांगते ना, जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐके असनी, जयाची हृदय भोवनी विराजती. किती गोड विचार सांगतात. जे येथे आहे ते तेथे नाही, ठाईच्या ठाई हरपले. जीवाच्या ठिकाणी असलेला जो अहंकार आहे तो परमात्म्याच्या ठिकाणी नाही. आणि जेव्हा जीव परमात्म्याच्या ठिकाणी जातो, परमात्म्याच्या शरण जातो किंवा परमात्मा स्वरूपाला पोहोच होतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी असलेला अहंकार ठाईच्या ठाई हरपतो. नेहमी आपण ज्ञानेश्वरी सांगतो, नेहमी ज्ञानेश्वरीतली ओवी देतो आपण.
तै शरीर भावना सती, इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. ही ओवी पाहिजे होती, कळलं का? हां, मला पाहिजे होती. मला वाटलं दिल पण आपलेच पैसे आपल्याला कामाला येतात खिशातले, दुसऱ्याची येत नाही. त्याला तसं पाठ भरपूर आहे, ते बरोबर देणारच होता ओवी. मला ही ओवी पाहिजे होती. काय? तै शरीर भावना सती, इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. सोहम भाव प्रतिती प्रगट होय, शरीर भावना सती, इंद्रिय विषय विसरती. एकदा जीवाच्या ठिकाणी सोहम भावाची प्रतीती आली की जीवाच्या ठिकाणी असलेला अहंकार ठाईच्या ठाई हरपला, ठाईच्या ठाई संपून गेला. हे कसं झालं म्हटले? ज्ञानोबा सांगतात, हे कसं झालं सांगू? घरीच्या घरी झाली चोरी, घरच्या घरीच चोरी झाली. दुसऱ्यानं चोरी केली नाही. कुणी केली? घरच्या घरीच. जीवाचा अहंकार दुसऱ्यांनी घालवला नाही. जीव परमात्म्याच्या ठिकाणी गेला की जीवानंच अहंकाराला सोडून टाकलं, जीवानंच अहंकाराला सोडून टाकलं. जीव अहंकाराला सोडून टाकतो याचा अर्थ घरच्या घरी झाली चोरी, आपणावरी आळू आला आणि आपल्यावर तो आळा आला. काय? चोरी केली, चोरी केली, चोरी केली. कशाची? अहंकाराची चोरी केली. चोरी केली काय? चित्त चैतन्य चोरोनी नेले हो. आपण रोज ज्ञानोबांचा अभंग हा म्हणतो, नवसिये माझे नवसिये म्हणत असताना तुझी सेवा करीन मनोभावे. हे चित्त चैतन्य चोरोनी नेले हो. चित्ताची चोरी झाली. बरं, आणि त्यामुळे पंढरपुरी प्रसिद्ध जाना पुरविल्या खुना ज्ञानदेवा. आणि अशा पद्धतीने आपला अहमभाव जिथं गेल्यानंतर ठाईच्या ठाई संपून जातो, असं ठिकाण या जगामध्ये केवळ आणि केवळ पंढरपूर आहे. असं प्रसिद्ध पंढरपूर आहे. ही खूण मला माझ्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथांनी दाखविली, म्हणून माझे मनीची आवडी पंढरपुरा नेई नगोडी. म्हणून मला पंढरपूरला जायचं आहे. चला. अनेक लोक त्यांच्याबरोबर निघाले, पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं. पंढरपूरचा नियम आहे, चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनिक दर्शन, विठोबाचे नियम सांगितला जातो. चला, चंद्रभागेचं स्नान फार महत्त्वाचं आहे. चंद्रभागेचं स्नान असावं. माणसं सोयीनुसार प्रमाणे घेतात, सोयीनुसार. एकाला मी म्हटलं, अहो तुम्ही चंद्रभागेचं स्नान केलं नाही का? आम्ही संत प्रमाणाप्रमाणे वागणारी लोक आहोत. मी म्हटलं कसं? महाराजांनीच प्रमाण दिलं आहे, अवघेची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखेलिया. माणसं अशी लागूपुरती प्रमाणं पाठ करून ठेवतात महाराज, आणि त्यांना 30 प्रमाणं कशी सापडतात कुणाच ठाऊक. तेवढंच प्रमाण पाठ करायचं. चंद्रभागा डोळा देखेलिया, महाराजांनी सांगितलंय. असं पाण्यात जाऊ नका. हा, चंद्रभागा डोळा देखेलिया. बरं, तोही डोळा देखेलिया कसं? एसटीतूनच. एसटीतूनच त्या ब्रिजवरनं आमच्यात निघाली गाडी. झालं बा, जा. चंद्रभागा डोळा देखेलिया नाही. महाराज सांगतात चंद्रभागेच्या स्नानाला महत्त्व आहे. चंद्रभागेमध्ये स्नान महत्त्वाचं आहे. ते स्नान करताना अंतःकरणाची पवित्रता महत्त्वाची आहे. मी अनेक वेळेला सांगतो, क्रिया करताना त्याच्या पाठीमागटल्या भावना खूप महत्त्वाच्या असतात. बऱ्याचदा आपण काय करतो, इतकं कधी कधी म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, पण मला जी वस्तुस्थिती ती मांडावी वाटते. अधिक महिन्यामध्ये मी बघितलं, ठीक आहे ना, तीर्थाला यावं नाही असं नाही, चंद्रभागेचं स्नान करायचं आहे किंवा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, हरकत नाही. पण दादा, आम्ही बघितलं, आता यांना माहीत आहे, त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये म्हणजे आपण कधी कधी किती अवडंबर करतो. त्या वाण देण्याच्या नादामध्ये 33 ती अनारसी, इतकी अनारसी पडलेली होती त्या वाळवंटात, इतकी अनारसी पडलेली होती. वाईट वाटून घेऊ नका, अक्षरशः गाढवांना खावं घालावं लागली ती अनारसी. कधी कधी विचार करायचे की आम्ही करतोय काय, का असा अवडंबरपणा करतो, त्याचा नेमका आमचा हेतू काय साध्य होतोय. त्यामुळे क्रिया करताना सुद्धा आपण काय कराव्या, कोणत्या कराव्या, कशा पद्धतीने कराव्या. बऱ्याचदा आपण त्या क्रियेच्या पाठीमागं आपली श्रद्धा असते का अंधश्रद्धा असते याचाही विचार कधी कधी केला पाहिजे. ती क्रिया श्रद्धेने असावी, अंधश्रद्धेने नको आहे. क्रिया करावी पण तिला श्रद्धा असावी ना त्याच्या पाठीमागं. उगी आपलं द्यायचं असतं, टाकायचं असतं नाही ना. तो भाव लक्षात घेतला पाहिजे. आम्ही चंद्रभागेमध्ये जात असताना म्हणजे आपली भावना काय असावी, आपण तिथं ते टाकतो. एक पद्धतीनं आम्ही चंद्रभागेला घाण करून जातो ना. आम्ही आमच्या बॅगमधल्या अनेक वस्तू ज्या
उपयोगी नाही त्या तिथंच टाकून जातो आम्ही. विचार करण्यासारखा आहे. आम्ही उलट ती आमची चंद्रभागा ही आई आहे. आपण चंद्रभागेला आई म्हणतो. जनाबाईचा अभंग आहे. एग एगा विठाबाई म्हणत असताना जनाबाईंनी तेच सांगितलं ना आम्हाला, भीमा आणि चंद्रभागा हे म्हणत असताना ती चंद्रभागा ही आई आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने त्याला घाण ठेवणं, अस्वच्छ करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या भावना या श्रद्धेच्या जोरावर असाव्यात, अंधश्रद्धेच्या जोरावर नसाव्यात. त्याला बेसमेंट हे श्रद्धेचं असावं. चंद्रभागेचं स्नान महत्त्वाचं. ज्ञानोबा आपल्या सगळ्या वारकऱ्यांबरोबर येतात. पंढरपुरामध्ये चंद्रभागेचं स्नान करतात, प्रदक्षिणा करतात, राऊळामध्ये येतात. आणि मग राऊळामध्ये आले आणि पांडुरंगाच्या समोर आले. हा पांडुरंग परमात्मा युगे 28 विटेवरी उभा. 28 युग झाली विटेवर उभा असलेला. वैकुंठाशी प्रातस्मरणीय वक्ते महाराजांनी जे ज्ञानोबांचं चरित्र लिहिलं आहे त्याच्यात एक प्रश्न असा उपस्थित केला आहे, पांडुरंग परमात्मा 28 युगे झालं उभा आहे. म्हणजे युगे 28 विटेवरी उभा या आरतीचा अर्थ करताना आपण काय करतो, देव 28 युग झाली उभा आहे असा अर्थ करतो. वक्तेबुवांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे, पांडुरंग हा विटेवर 28 युग झाली उभा आहे असं म्हणायचं का 28व्या युगामध्ये उभा आहे असं म्हणायचं, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आणि त्या प्रश्नाला आधार असा दिला आहे त्यांनी. 2 आधार दिले. एक युक्तीचा आधार दिला आणि एक प्रमाणाचा आधार दिला आहे. ऐका, दोन्ही आधार सांगतो. पहिल्यांदा युक्ती सांगितली त्यांनी, व्याकरणाच्या माध्यमातून युक्ती सांगितली. व्याकरणाच्या आधारावर युक्ती सांगताना ते असं म्हणतात, नामदेवरायांनी जो अभंग लिहिला किंवा आरती लिहिली त्या आरतीमध्ये जो पहिला शब्द वापरला युगे 28 विटेवरी उभा, इथला जो युगे हा शब्द आहे का नाही त्याच्यावर बोलताना वक्ते महाराज असं सांगतात, युगे ही जी विभक्ती आहे ही विभक्ती कोणती येते, सप्तमी. आणि सप्तमी विभक्तीचा अर्थ होतो आत किंवा मध्ये. जे प्रत्येक विभक्तीला अर्थ सांगितले, प्रथमेचा अर्थ सांगितला, द्वितीयेचा अर्थ सांगितला, तृतीयेचा अर्थ सांगितला, चतुर्थीचा, पंचमीचा, षष्टीचा, सप्तमीचा. त्याच्या सप्तमीचा अर्थ असा सांगितला जातो आत किंवा मध्ये. जर मग सप्तमी विभक्तीचा अर्थ सांगितला आहे आम्हाला आत किंवा सप्तमी विभक्तीचा अर्थ सांगितला आहे मध्ये, जर सप्तमी विभक्तीचा अर्थ सांगितला मध्ये आणि युगे या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी, तर मग व्याकरणाच्या दृष्टीने अर्थ असा होईल 28व्या युगामध्ये देव विटेवर उभा आहे असं व्याकरणाच्या दृष्टीने अर्थ होईल. आणि म्हणून वक्ते महाराज असं म्हणतात की 28 युग झाली म्हणायचं का 28व्या युगामध्ये म्हणायचं. त्यांनी युक्तिवादाने प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न ते त्याच प्रश्नाला प्रमाण असं देतात की आम्ही असं सांगतो हा विटेवर उभा आहे म्हणजे कुठून आला, पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळीहून येता. प्रमाण आम्ही असं देतो, पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळीहून येता. म्हणजे पुंडलिकाच्या अंतःकरणातला भाव पाहून पांडुरंग परमात्मा हा गोकुळातून, म्हणजे गोकुळ कुठल्या युगातला आहे, द्वापार युगातलं. पुंडलिक कुठल्या युगातला आहे, कलियुगातला. म्हणजे द्वापार युगातून पुंडलिका करता देव इथं येऊन उभे राहिले, म्हणजे या युगातून या युगामध्ये येऊन उभं राहिले असं जर म्हटलं तर तरीसुद्धा 28व्या युगामध्ये असा अर्थ लागतो असं त्यांचं म्हणणं आलं. आणि त्यांनी पुढं उपस्थित केला 28 युग झाली म्हणायचं का 28व्या युगामध्ये म्हणायचं, याच्यावर कधीतरी स्वतंत्र चर्चा झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचं उत्तरही त्यांनी दिलं आहे, पण सगळीच उत्तरं एका प्रवचनात सांगायची नसतात. मला माहीतही आहे ते उत्तर. इतकं सगळं तुम्हाला एकाच वेळेला दिल्यानंतर पुढल्या वर्षी मला कोण बोलवणार, त्यामुळे काही गोष्टी ठेवतो राखून. पण एकदा विचार करा, जी काही इथं अनेक आदरणीय पूजनीय अभ्यासू मंडळी आहेत, मी उगी एक विषय आपल्यासमोर मांडला. ज्ञानोबा आतमध्ये येतात, पांडुरंगाकडे पाहतात, देव विठेवर उभा आहे. मानकोजी महाराजांनी एक अभंग फार गोड लिहिला आहे. महाराजांची गाथा आपल्याकडे असेल तर घरी गेल्यानंतर उघडून बघा. मानकोजी महाराजांनी असा अभंग लिहिला आहे, देह हे पंढरी आत्मा पांडुरंग नित्य करी संग अहर्निशी चहू देहाची करोनिया विट त्यावरी उभा नीट पांडुरंग मन पुंडलिक आवरोनी धरा होईल सोयरा पांडुरंग बोधला मनी माझ्या संचिताच्या रेखा जोडी येला सखा पांडुरंग चहू देहाची करोनिया विट त्यावरी उभा नीट पांडुरंग. 4 देहाची वीट केली असं मानकोजी महाराजांचे शब्द आहेत. आणि ते 4 देह कोणते, स्थूल लिंग आणि कारण ही उपलक्षी जे महाकारण ते देह चतुष्टयाची आठवण आठविते कोणते ठाई. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह या 4 देहाच्या विटेवर हा पांडुरंग परमात्मा उभा आहे. इतकं गोड वर्णन मानकोजी महाराज पांडुरंगाचं करतात. थोडं पुढे या.
ज्ञानोबाराय आत येतात, पांडुरंगाकडे पाहतात आणि ज्ञानोबारायांनी अगदी एक अभंग मुखातून उच्चार केला जो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पाठातला आहे. ज्ञानोबाराय बोलतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. या जरा आत या, सारखा पुढं थोडं, पाऊस यायला लागलाय. जे जे आत येणार आहे ते या बसायला, ज्यांना ज्यांना थोडं पुढं सरकून बसा. झालं, थोडं राहिलं, जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या, उभा राहा. आपला विषय असा आहे, ज्ञानोबाराय पांडुरंगाच्या समोर येतात आणि पांडुरंगाचं वर्णन करताना म्हणतात रूप पाहता लोचनी. आता ज्ञानोबारायांनी जे रूप पाहिलं ते पांडुरंगाचं रूप आहे कसं, ते रूप पाहिलं आणि म्हणतात की सुख झाले हो साजनी. हे डोळ्यांनी रूप पाहिलं आणि सुख झाले हो साजनी. हे साजनी शब्द खूप महत्त्वाचा आहे बरं. म्हणजे मी गाडीमध्ये असताना एकाला विचारलं, एस टीमध्ये फिरत होतो, एका कीर्तनकारच होते माझ्याजवळ बसलेले. त्यांना म्हटलं अहो ज्ञानोबारायांचा एक अभंग मला कळे ना. ते म्हटले कोणता? मी म्हटलं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. ते म्हटले काय कळत नाही याच्यात. मी म्हटलं अहो साजनी म्हणजे कोण? तो मला म्हटलं तुम्हाला एवढं कळत नाही? म्हटलं नाही कळत. साजनी म्हणजे सहाजनी. हे बघा हे, आणि याचं कीर्तन जी टॉकीजला, याचं काय करावं आता? साजनी शब्द मराठी भाषेमध्ये साजनी या शब्दाचा अर्थ मैत्रीण. ज्ञानोबाराय मैत्रिणीला बोलतायत किंवा सुख झाले हो साजनी, माझ्या मैत्रिणीला सुख झालं. आता प्रश्न पडतो, ज्ञानोबारांची मैत्रीण कोण? बुद्धी. बुद्धी ही ज्ञानोबारांची मैत्रीण, ज्ञानोबारांची नाही, सगळ्याचीच ती मैत्रीण आहे. आपण बुद्धीचा विचार करा. मी काय करतोय याचा परिणाम माझ्या बुद्धीवर काय होतोय याचा विचार माणसाने केला पाहिजे. आपण करत असलेल्या क्रियेचा, कर्माचा माझ्या बुद्धीवर काय परिणाम होणार आहे. भीष्माचार्यांनी दुर्योधनाचं वाईट अन्न खाल्लं, बुद्धीवर परिणाम झाला ना भीष्माचार्यांच्या. कथा महाभारतातली प्रसिद्ध आहे, वेळ घेत नाही सांगण्यामध्ये. बुद्धी फार महत्त्वाची असते. याला ज्ञानोबारायांनी सत्वशुद्धी असं म्हटलं आहे, शुद्ध बुद्धी असं म्हटलं आहे, सात्विक बुद्धी असं म्हटलं आहे. त्यामुळे बुद्धीचा सात्विकपणा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि बुद्धीच्या सात्विकपणा करता आमचं कर्म आणि आहार या दोन गोष्टी खूप. आम्ही काय आहार घेतो त्याच्यावर आमची बुद्धी तयार होत असते. सत्वशुद्ध हो, आहार शुद्ध हो, सत्वशुद्धी ही उपनिषदातलं वचन आहे. विचारा तुम्ही, आहार शुद्ध हो, सत्वशुद्धी ही. आहाराची शुद्धी ही बुद्धीच्या सात्विकतेकरता अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे आहाराची शुद्धी फार महत्त्वाची आहे. आम्ही आहार कसा घेतोय खूप महत्त्वाचं असतं. मी अनेक वेळेला बोललो आहे, जास्त घेत नाही आता वेळ. सात्विक आहार जो सांगितला जातो ना तो खूप महत्त्वाचा आहे. मला काय लोक इतके कसे असतात मला गोंधळ कळत नाही. मला आज सकाळी एकाचा फोन आला. ते म्हटले अहो महाराज कधी उद्या सांगता का? म्हटलं नाही उद्या नाही. मग परवा ना 15 मिनिट नाही 16ला. ते म्हटलं अहो का 16ला? मी म्हटलं नाही आपला नियमच आहे, श्रावण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी. तो म्हटलं मग अहो श्रावण उद्याच संपतोय की अमावस्या आहे की? मी म्हटलं अहो आहे, परंतु 2 अमावस्या आलेले आहेत, उद्या पण आहे आणि परवा पण आहे. पूर्वीच या सगळ्या जुन्या मंडळींनी नियम घालून दिला मला की प्रतिपदेला करायची म्हणून. ते म्हटले अहो पण उद्या संपल्यानंतर उगीच परवा दिवस कशाला आणखीन ताटकळत ठेवताय? कसं करावं आता याला? मी म्हटलं तू येऊच नको ना, कोणी सांगितलं हे? तुला ही बंधनं नाहीतच ना. आहार शुद्ध हो, सत्वशुद्धी ही. आम्ही काय आहार घेतोय फार महत्त्वाचं आहे. मी बंधन घालत नाही कुणाला, पण आपली बुद्धी, आपली सात्विकता, आमचं कुटुंब, आमचा समाज, आमचं घर, आमचा परिवार हा जर एका सात्विकतेकडे जायचा असेल तर आहाराची शुद्धी फार महत्त्वाची आहे. आम्ही काय आहार घेतो हे खूप महत्त्वाचं असतं एक. आणि म्हणून बुद्धी त्याच्यावर परिणाम होत असतो. ज्ञानोबाराय म्हणतात मी डोळ्यांनी रूप पाहिलं सुख झाले हो साजनी. हे रूप या शब्दाचा अर्थ करताना 2 पद्धतीने केला आहे. फक्त रूप या शब्दाचा अर्थ रूपच असा घ्यायचा का लक्षणीने करायचा? कारण रूप असं म्हटलं की विद्रूपसुद्धा रूपच आहे. रूप जर शब्द ठेवला तर विद्रूपही रूपच आहे ना. विद्रूपाला तरी रूपच म्हटलं ना. हे विद्रूप हे रूप येतच ना त्याच्यामध्ये. मग ज्ञानोबारायांनी जे रूप पाहिलं ते कसलं रूप आहे हे सांगताना, रूपाची व्याख्याच करताना आमचे गुरुजी, मी ज्यांच्याकडे अभ्यास केला, वैकुंठवासी गुरुवर्य भाऊ, आम्हाला पाठशाळेमध्ये असताना असं सांगायचे, सौंदर्यत्वावच्छिन्न अधेयता निरूपित अधिकरणता श्रेयत्वम रूपत्वम.
रूपाची व्याख्या करताना असं सांगायचे, जे सौंदर्याने युक्त असलेलं जे रूप आहे ते रूप. ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता एक अभंग लिहिला आहे, फार गोड अभंग आहे. उगी घरी गेल्यानंतर गाथा उघडून बघा. ज्ञानोबारायांचा अभंग असा आहे, जीवीची या जीवा प्रेमभावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा अनु नावडे, जीवे अनुसरलिये अजूनी का नये, वेगी अनावा तो सये प्राणू माझा, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू, बाप रखुमा देवरू श्री विठ्ठलू. ज्ञानोबाराय बोलतात, माझा परमात्मा कसा आहे, जीवीची या जीवा आहे, प्रेमभावाची या भावा आहे, तुझं वाचूनी केशवा अनु नावडे. हे सांगताना ज्ञानोबाराय सांगतात, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू, अत्यंत सुंदर असलेला तो परमात्मा. भागवताने वर्णन केलं आहे, त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामभरम ददाने, वपुरलक कुला व्रतान नाब्जम विजय सकेरतिरस्तुमिन वद्या. आणि याच्यावर एकनाथ महाराजांचं भाष्य आहे, श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे ते तर कुणीकडे इंद्रचंद्र. याच्यावर तुकाराम महाराजांचं भाष्य आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपलिया. एवढा सुंदर असलेला देव, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. तुकोबारांचा सोपा अभंग आहे, सुंदर ते ध्यान वेविटेवरी करकटेवरी ठेवून या, अत्यंत सुंदर असलेला. ही सुंदरता 3 पद्धतीची असते. मग जाता जाता सांगतो, प्राकृतिक सौंदर्य वेगळं, उपकृतिक सौंदर्य वेगळं आणि विकृतिक सौंदर्य वेगळं. प्राकृतिक सौंदर्य निसर्गतः सौंदर्य, याला प्राकृतिक सौंदर्य म्हणायचं. नैसर्गिक सौंदर्य निसर्गतः सौंदर्य, जसं आहे तसं. सोप्या शब्दात बोलायचं झालं तर जसं आहे तसं, याला प्राकृतिक सौंदर्य म्हणायचं. दुसरं उपकृतिक सौंदर्य, सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून आलेलं सौंदर्य. सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून आलेलं सौंदर्य ते उपकृतिक सौंदर्य. वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं वापरली जातात. आता अलीकडल्या काळामध्ये मी तर परवाच बोललो होतो, सगळ्यात मोठी दुकानं आता ती चालायला लागलीत. माणसं किराणाच्या दुकानात कमी, पण कॉस्मेटिक दुकानात जास्त गर्दी आहे. आता माणसाला ती गरज वाटायला लागली. आज ते सौंदर्य प्रसाधनाचा वापर भरपूर आहे. यांनी आलेलं जे सौंदर्य आहे याला उपकृतिक सौंदर्य म्हणायचं. आणि विकृतिक सौंदर्य म्हणजे काय, मनामध्ये वाईट निर्माण विचार करून आलेलं जे सौंदर्य आहे हे विकृतिक सौंदर्य आहे. रामायणात ती 3 नावं सांगतो म्हणजे कळून जाईल तुम्हाला, प्राकृतिक काय, उपकृतिक काय, विकृतिक काय. प्राकृतिक सौंदर्य सीतामाई, उपकृतिक सौंदर्य मिथिला नगरीमध्ये असलेल्या स्त्रिया की ज्या राम आणि सीतेच्या लग्नाला उपस्थित होत्या, कारण ते उपकृतिक सौंदर्य करून आलेले होत्या. आणि विकृतिक सौंदर्य शूर्पणखा. एका वाक्यात उत्तर झालं, हे विकृतिक सौंदर्य आहे. भगवान मात्र कसे आहेत, निसर्गतः सौंदर्य, प्राकृतिक सौंदर्य, जसं आहे तसं. पाहिलं की मनाने वेध घेतला जातो असं देवाचं रूप आहे. बघितल्याबरोबर पाहतच राहावं वाटतं असं देवाचं रूप आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. हे म्हणत असताना अनेक प्रमाणाने आपल्याला ही सिद्धी करून देता येते. आणि मग अशा पद्धतीने ज्ञानोबाराय ज्यावेळेस येतात, पांडुरंगाचं ते दर्शन घेतात, अत्यंत सुंदर असलेला पांडुरंग परमात्मा पाहतात. आणि पाहिल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेला हा सगळा मेळा, त्यांनी देवाचं दर्शन घेतलं. आणि काही जवळच्या माणसांनी ज्ञानोबारांना विचारलं, हे नेमका आहे तरी कसा, कसा आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. ऐका आता ज्ञानोबारांनी कसं देवाचं वर्णन केलं. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा, पतित पावन मानस मोहन ब्रह्म सनातन विठ्ठल हा, ध्याता ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल हा, ज्ञानदेव म्हणे आनंद चितगण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. ज्ञानोबारांनी वर्णन केलं या अभंगातून. हे कसं आहे, सगुण आणि निर्गुण या दोन्हीपेक्षा विलक्षण असलेलं जे ब्रह्म आहे ना, ते सनातन ब्रह्म म्हणजे हे विठ्ठल आहे. आता गोस्वाऱ्यांनी मांडतो, विस्तार करायला वेळ नाही आपल्याकडे. सगुण आणि निर्गुण या दोन्हीहून जे विलक्षण आहे ते सनातन ब्रह्म आहे. सगुण आणि निर्गुण या दोन्हीहून विलक्षण असलेलं सनातन ब्रह्म, ते सनातन ब्रह्म कुठं आहे म्हणून विचारत असाल तर ज्ञानोबाराय म्हणतात हा विठ्ठल. त्याच्या पुढे बोलतात, पतित पावन मनमोहन असं कोण आहे तर ते ब्रह्म आहे. आणि ते सनातन ब्रह्म जर कुठं असेल तर हा विठ्ठल. ध्याता ध्यान चित्त निरंजन, ध्याता ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी जिथं संपून जाते आणि संपल्यानंतर जी निरंजनाची अवस्था प्राप्त होते, ते निरंजन म्हणजे ब्रह्म सनातन आहे. आणि ते ब्रह्म सनातन कुठं असेल तर हा विठ्ठल. आणि पुढं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्घन. चिद्घन
असा पद्धतीचा आनंद रूपता जर कुठं असेल तर ती ब्रह्माच्या ठिकाणी, आणि असं सनातन ब्रह्म कुठं असेल तर हा विठ्ठला. अशा पद्धतीने ज्ञानोबारायांनी पांडुरंगाचं एक वेगळं वर्णन केलं. अनेक मंडळी त्यांच्याबरोबर होती. एकाने विचारलं, माऊली पंढरपूरला का जायचं तुम्ही सांगितलं, चंद्रभागेचं स्नान का करायचं तुम्ही आम्हाला सांगितलं, भगवंताचं रूप पाहिल्यानंतर बुद्धीला सुख कसं होतं तुम्ही सांगितलं, हा पांडुरंग परमात्मा विटेवरचा कसा आहे तुम्ही सगुण निर्गुणाहून विलक्षण असलेलं जे ब्रह्म तेच विठ्ठल आहे असं सांगितलं. एकाने विचारलं, महाराज पण याला पाहिल्यानंतर काय होतं, आमच्या जीवनात काय होतं, काय परिणाम काय होतो. ज्ञानोबारांनी इतका गोड अभंग सांगितला, आजी संसार सुफळ झाला गे माय. ज्ञानोबाराय बोलतात, आजी संसार सुफळ झाला गे माय, देखील पाय विठोबाची तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग, बाप रखुमा देवीवरू न विसंबे सर्वता, निवृत्तीने तत्वता सांगितली. तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ज्ञानोबाराय सांगतात, याला पाहिल्यानंतर काय झालं, आजी संसार सुफळ झाला गे माय. ज्ञानोबाराय म्हणतात, माझा संसार सुफळ झाला. हे ज्ञानेश्वर महाराजांचं जे बोलणं आहे का नाही, मला आणखीन एक प्रश्न उगी जाता जाता उपस्थित करायचा आहे. ज्ञानोबाराय बोलतात, आजी संसार सुफळ झाला गे माय असा शब्द वापरला आहे. हे गे माय हा शब्द जो येतो ना, हा स्त्रीच्या मुखातून आलेला शब्द आहे. बरोबर आहे, स्त्रीच्या मुखातून आलेला शब्द आहे. एक स्त्रीचं रूपक करून ज्ञानोबाराय बोलतात. ही स्त्री कोण आहे, ती बुद्धी नावाची स्त्री आहे. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी असलेली बुद्धी नावाची स्त्री डोळ्याने पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर ती बुद्धी असं म्हणायला लागली, आजी संसार सुफळ झाला गे माय. बुद्धी या शब्दाचा अर्थ संसार आहे. बुद्धी या शब्दाचा अर्थ संसार आहे, आणि ती संसारयुक्त असलेली जी बुद्धी आहे ती बुद्धी असं म्हणायला लागली, आज माझा जन्म, आज माझं जीवन कृतार्थ झालं. का, मी बुद्धी या प्रपंचामध्ये अनेक ठिकाणी अनेक गोष्टी मी सहन करत आले, भोगत आले, अनेक पद्धतीचे दुःख मला सहन करावी लागली, पण आज मात्र मला बुद्धी असलेलाचा सुद्धा एक आनंद झाला, स्वाभिमान, कारण देखील पायी विठोबाचे माझं जीवन कृतार्थ झालं. बुद्धी म्हणते आहे, इतकी वर्ष झालं मी बुद्धी म्हणून जे वावरत होते ना, त्या बुद्धी म्हणते की माझं जीवन आज कृतार्थ झालं, माझा संसार सुफळ झाला. हे संसार सुफळ होणं म्हणजे नेमकं काय, सुफळ या शब्दाचा अर्थ काय, सुफळ या शब्दाचा अर्थ कृतकृत्यता, परिपूर्णता. माणूस सांगतो की आम्ही कृतकृत्य झालो, आम्ही सफल झालो, यशप्राप्त झालं की माणूस सफल होतो. जरा पुढं बोलतो, सामान्य माणसाची सामान्य वस्तूच्या प्राप्तीची सुफळता ही परिपूर्णता नसते. आता मला सांगा, आपण बोलतो एखाद्याचं लग्न होत नव्हतं, लग्न झालं, सुफळ झाला गे माय, होईल का? हे सुफळ आहे का दुष्फळ आहे ते कळतेच लग्न झाल्यावर. मुलगा नाही, मुलगा झाला, सुफळ झाला गे माय, वृद्धाश्रमात पाठवलं, कशाचा सुफळ झाला गे माय, कसं होणार? नाही ना. आम्ही प्रपंचातली जी अवच्छेदक सांगतो ती सुफळतेची आवश्यकता नाही आहेत. सुफळतेचं एकच अवच्छेदक सांगतात, देखील पाय विठोबाची. पाय देखील विठोबाची या शब्दाचा अर्थ आहे माझी वृत्ती स्थिर झाली, आणि वृत्ती स्थिर होणं याच्यासारखी सफळता जगामध्ये कोणतीही नाही. ज्ञानोबाराय बोलतात, आजी संसार सुफळ झाला गे माय. अशा पद्धतीने ज्ञानोबारायांचा हा विचार सुरू झाला. ज्ञानोबाराय पंढरपुरामध्ये आलेले आहेत. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर ते नामदेव महाराज भेटले. तिथं बाहेरच नामदेव महाराज भेटले. भेटल्याबरोबर निवृत्तीनाथांनी सांगितलं, अरे अरे नामदेव महाराज भेटले. लगेच पाया पडले, कारण नामदेवाचं माहीत होतं देवाचं नेमचं किती शक्यत्व आहे. सकाळी म्हणजे काकडा आरतीपासून शेजारतीपर्यंत कायम बरोबर ना नामदेव देवाच्या, नामदेवराय देवाच्या कायम बरोबर असणारे. आणि मग नामदेव यांचं माहीत असल्यामुळे निवृत्तीनाथांनी पाया पडले. ज्ञानोबाराय पाया पडतात, सोपान काका पाया पडतात, मुक्ताबाई काही पाया पडत नाही. ते ज्ञानोबारांनी बघितलं, ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ते पड ना पाया. ते म्हटले, का म्हणजे पडायचं असतंय, पाया पडायचं असतंय. मुक्ताबाई काही ती गप बसणारी, ती बार्शीतली असती तर गप बसली असती. किती शांत बसलीत मुक्ताबाई बघा बरं. ह्या ती काय गप बसणारी मुक्ताबाई होती. त्या मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा मी मगापासून बघते तुम्ही सगळेजण या नामदेवाच्या पाया पडताय, पण हा नामदेव कोणाच्याच पाया पडत नाही, हा तसाच आहे. काय बघा तुम्ही असेच असतात. अरे पाया काय असं तरी करावं, काहीतरी करावं, काही नाही.
तुम्ही सगळेजण पाया पडताना हा कोणाच्याच पाया पडत नाही, असं कसं काय? निवृत्तीनाथांनी सांगितलं, अगं आपण पाया पडायचं असतं, पण का पडायचं? का पाया का पडायचं? याच्या पाया पडे जन एकमेका असा नियम आहे ना. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. का एका एकमेका म्हटल्यानंतर एकमेकाच्या पाया पडलं पाहिजे, नियम आहे महाराज हा. आणि हा कुणाच्याच पाया पडत नाही. ज्ञानोबारांनी हळूच सांगितलं, ही पंढरपूरची तशीच असते कपसना. आणि हळूच सांगितलं होतं पण माईकमध्ये ऐकू गेलं आम्हाला सोडून. हां, निवृत्तीनाथांनी फार गोड उत्तर दिलं. निवृत्तीनाथांनी सांगितलं, अगं मुक्ते, आपण का पाया पडायचं माहिती आहे का? म्हटले, याचं कारण असं आहे, आपण कधीतरी पंढरपूरला येतोय, पण हे नामदेवराय मात्र रोज पांडुरंगाच्या जवळ आहेत, रोज आहेत, म्हणून पाया पडायचं. एवढं बोलल्यावर गप्प बसेल मुक्ताबाई? मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा रोज बरोबर जवळ आहेत ना? हो. मग अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही? रोज देवाच्या शेजारी बसताना आणि तरी अहंकारात आहेत आणखीन. रोज देवाच्या जवळ बसता, देवाची सेवा करतो, देवदेव करतो आणि आणखीन अहंकार याचा गेला नाही, काय उपयोग आहे म्हटले याचा? स्वतःला नामदेव म्हणून घेतो म्हटले. विचार करा, आहे की एवढीच मुक्ताबाई हे जी बोलायला सुरुवात केली, खाना त्या महाद्वारामध्ये असं बोलायला लागल्यानंतर नामदेवरांनी विचार केला, ही आपल्याच गावात येऊन आपलीच इज्जत काढायला लागली आहे ही म्हटली. तेवढ्यात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अगं थांब तसं बोलू नको. ती काय गप बसती. मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी. अरे यार, या नामदेवाला मान आणि अपमानाचा आणखीन अंश याच्याकडे राहिला आहे. ह्याचं कसं झालंय माहिती आहे का? दिवस असताना हातात दिवा घेऊन फिरणं म्हटले. किती वेळ ठरवलं नामदेवरायला या मुक्ताबाईंनी. इतका वेळ आहे म्हटले हा नामदेव. दिवसा हातामध्ये दिवा घेऊन फिरायला लागलाय. घरी कामधेनू ताक मागू जाय. घरी कामधेनू आहे आणि ही गावागाव घराघरामध्ये ताक मागत हिंडायला लागले म्हटले. कामधेनू म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि आणखीन अहंकार गेला नाही म्हणजे ताक मागत फिरणं आहे. किती शब्द वापरलेत. ऐसा द्वाड आहे जगा माझी. द्वाड, मुक्ताबाई काय म्हणली? ऐसा द्वाड. ही द्वाड शब्द स्वतंत्र हुडकून काढला यांनी. द्वाड आहे म्हटले. हे काही साधं आहे का असलं म्हटले. नामदेवरांनी विचार केला, एकतर निघून तरी जावं, नाहीतर आणि कुठं पाया पडतंय महाराज ते. नामदेवराला कळेना. म्हणे मुक्ताबाई, जाईना दर्शना आणखीन अभिमान दूर करा. आणखीन हा म्हणले, मी जात नाही याच्या दर्शनाला. का? जोपर्यंत याच्याकडे अभिमान आहे तोपर्यंत मी याच्याकडे दर्शनाला जात नाही. मुक्ताबाईंनी ठणकावून सांगितलं. आणि मग काय हरकत नाही, सगळेजण वाळवंटात जमा झाले होते. सगळ्यांनी सांगितलं, एक काम करू म्हटले. हे नामदेवराय सांगतात ना, मला देव कळाला म्हणतात. म्हटले नाही, देव कळाला कोणाला हे गोरोबा काकांनी ठरवायचं. ते हातात थपटणं घेतलं. आता पुष्कळ मोठं वर्णन आणलेलं आहे महाराज. म्हणे मुक्ताबाई, भाजले की कोरे, काकाचे उत्तर सत्य मानू. प्रथम थपटणे हानिले निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. निवृत्तीचं डोकं कसं आहे? डेरा झाला निका परब्रह्म. काकानी ते थापटणं निवृत्तीच्या डोक्यावर मारलं आणि निवृत्तीच्या डोक्यावर मारल्याबरोबर गोरोबा काका म्हणायला लागले, निका परब्रह्म आहे हा डेरा. निका परब्रह्म आहे, हा परब्रह्म आहे म्हटले. तेच थापटणं घेतलं. तेची थापटणी ज्ञानेश्वरावर आता कैचे कोरे उरे येथे. ज्ञानेश्वरावर मारल्याबरोबर गोरोबा काका म्हणायला लागले, अहो इथं तर कोरेपणा शिल्लकच नाही, पूर्ण ज्ञानाने भरलेलं डोकं आहे ज्ञानोबाऱ्यांचं. गोरोबा काका म्हणायला लागले. तेच थापटणे सोपानाचे डोई, यात लेश नाही कोरे कोठे. तेच थापटणं सोपानाच्या डोक्यावर मारलं, याच्यामध्ये कोरेपणाचा लेशपणा नाही. आणि आता तेच थापटणं मुक्ताबाईला हानी, अमृत संजीवनी उतू आली. गोरोबा काका म्हणायला लागले, अरे हिच्या डोक्यातून तर अमृत संजीवनी उतू आली म्हटले. आणि मग तेच थापटणे नामदेवावरी डोळू चोळू मारे पळू लागे. ते पळायला लागलं. डोक्याला हाणल्याबरोबर ते पळायला लागलं. पळत मग गोरा म्हणे कोरा, राही लागे बाय शून्य भर नाही भाजले. गोरोबा काका म्हणायला लागले, हे जे नामदेवाचं डोकं आहे का नाही, हे कोरं आहे म्हटले, शून्यभर सुद्धा भाजलेलं नाही, एवढं सुद्धा भाजलेलं नाही. नामदेवराय धावत आले, देवाच्या जवळ आले, घामी घुम झालेले आणि मोठ्याने हाक मारले, ए पांडुरंगा उतर खाली. पांडुरंग पण काहीच नाही. लोक पाया पडायला गर्दी, उतर खाली. अरे तुरीची भाषा, देव बघून न बघितल्यासारखं. पांडुरंग नामदेवांनी सांगितलं, नाही तेव्हा नामदेवा म्हणतो, आज माझ्यावर असा प्रसंग आला की डोळे झाकून बसला होय रे म्हटले, मी कळत नाही का हाका मारलेल्या. पांडुरंगांनी सांगितलं, नामदेवा माणसांची गर्दी आहे, आवाजावं बोल.
कमीत कमी माणसात तरी महाराज म्हणत चल, बाकी घरात कसं का असं ना तुझं माझं, अशी म्हणायची वेळ आली आता महाराज लोकांवर. पण अरे बघायला तयार नाही. आणि मग नामदेवाला विचारलं पांडुरंगाने, काय झालं रे नामदेवा? नामदेवा काय झालं म्हटल्याबरोबर नामदेवांनी सांगितलं, देवा वाळवंटात ती सगळी जमा झालीत म्हटले. कोण? आळंदीकर, ते निवृत्तीनाथ महाराज, ते गोरोबा काका, ते सावता बाबा, इतके सगळे जमा झालेत. बरं मग काय झालं? ते सगळेच्या सगळे मला म्हणतात की मला देव कळाला नाही. त्याच्यात नामदेवांनी सांगितलं, पांडुरंगा लहानशी मुक्ताबाई जशी सणकाडी म्हटले. नामदेवांनी सांगितलं, नामदेव म्हणतात ती मुक्ताबाई म्हणजे सणकाडी आहे म्हटले. केले देशोधडी महान संत. मला तर असं वाटतं पांडुरंगा हिनं अनेक संताला देशोधडी पाठवलंय. ही सणकाडी म्हटले, मला बोलायला लागली म्हटले. नामदेवराय सांगतात, नामा म्हणे जीवे आलो वाचवणी, अजून तरी चक्रपाणी मी इथपर्यंत तुझ्यापर्यंत आलोय, मग काय करू? काही नाही म्हटले. देवा तू उतर, वाळवंटात चल, त्या सगळ्या संतांना सांग मी पांडुरंग जर कोणाला कळालो असेल तर तो फक्त नामदेवाला कळालो असं तू सांगायचं म्हटले. तू सांगायचं. पांडुरंगाने सांगितलं, नाही हे काही जमायचं अवघड आहे. नामदेवांनी सांगितलं, देवा असं म्हणू नको, खादल्या पिदल्याचे राखेबास भान, राखेबास स्मरण, खादल्या पिदल्याचे राखेबास स्मरण, तुझं माझी आन पांडुरंगा. नामदेवांनी सांगितलं, पांडुरंगा हे लक्षात ठेव बरं, असं म्हणू नको. नाही असं, अरे मी खाऊ घातलेलं तर तरी लक्षात ठेव, तुला माझ्याशिवाय कोण खाऊ घालतंय? खाल्लेल्या मिठाला तरी जाग कोण म्हणतंय? नामदेव पांडुरंगाला म्हणतात, खाल्लेल्या मिठाला तरी जाग देवा, असं करू नको. तू चल आणि वाळवंटात चल आणि मला सांग. ही सगळी कथा चालू होते आणि या सगळ्या कथेचा विचार मांडत असताना पांडुरंग परमात्म्यांनी नामदेवाकडे बघितलं आणि नामदेवांना सांगितलं, नामदेवा ते जे सगळे सांगतात ना, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, हे चौघं जे म्हणतात ना, तुला आणखीन मी कळालो नाही. म्हटले हो. तुला खरं सांगू का नामदेवा, तुला मी कळालोच नाही. नामदेवांनी सांगितलं, असं कसं काय? कालपर्यंत माझ्या बाजूनी, रात्रीत बदल. ही तेव्हापासूनची परंपरा आहे, आज नाही. कळालो नाही म्हटले. कळालो नाही? हो. कसं कळवून घ्यावं लागेल? पांडुरंगांनी ज्ञानोबारायांकडे बघितलं, कसं कळवून घ्यावं लागेल याला? ज्ञानोबारायांनी सांगितलं, पांडुरंगा या नामदेवाला विसोबांकडे पाठवा म्हटलंय, विसोबाकडे पाठवा. मग ते विसोबाकडे जातात, त्यांच्यावर कृपादृष्टी होते. मुक्ताबाईचे शिष्य विसोबा आणि विसोबाचे शिष्य नामदेवराय, म्हणून नामदेवरायांकडे आलेली ही परंपरा ही ज्ञानोबारायांकडूनच आली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मूळ परंपरा ही ज्ञानोबारायांची, कारण ज्ञानोबारायांनी उपदेश मुक्ताबाईला केला, मुक्ताबाईंनी उपदेश विसोबांना केला आणि विसोबांनी उपदेश नामदेवरायाला केला आणि मग संप्रदाय सकळांचा येथून या. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या. अशा पद्धतीने नामदेवरायांच्यावर सुद्धा या मुक्ताबाईचा, ज्ञानोबारायांचा कृपादृष्टीवाद. आणि अशी ही वारी पंढरपूरची सगळी झाली. माघारी पुन्हा आळंदीला हे सगळेजण आले. आळंदीला आले, पुन्हा आळंदीला व्यवस्थित वावर चालू आहे. आणि एके दिवशी ज्ञानोबारायांच्या मनामध्ये असं आलं की आपण एकदा तीर्थयात्रा करावी, आपण एकदा यात्रा करावी. ज्ञानोबारांना वाटायला लागलं, आळंदी पंढरपूर चालू आहे, आपण त्र्यंबकेश्वरला पर्यंत गेलो, इथपर्यंत झालं, पण बाहेरची जी तीर्थस्थळं आहेत ती मात्र आपण बघितलेली नाहीत. तीर्थयात्रा करावी. त्या काळामध्ये काही यात्रा कंपन्या नव्हत्या, रेल्वेचा मार्ग नव्हता, यात्रेकरू आलेले आहेत इथं माझ्यासमोर, त्यामुळे त्या काळात काही नव्हतं. ज्ञानोबारांनी विचार केला, यात्रा करायची, पण पांडुरंगाची परवानगी असल्याशिवाय कशी करायची? आणि म्हणून ज्ञानोबारांची जरा तीर्थयात्रा, त्याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे, पण तो उद्याच्या प्रवचनामध्ये करू. आज थोडंसं थांबू.